सो गाईस, तर आपला अंड्या मस्त भजी पाव खातोय आज. घरच्यांनी भाऊला आकलन दिलं खायला देते नाही त्याच्यामुळे नाही. गाईस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस, आज आपण चाललोय एका ठिकाणी मेंटेनन्सला. आपला दिवस पूर्ण तिथं जाणार आहे आणि ऍक्च्युली आपण आपल्या छोट्या बस तिथं जाणार होतो. बट विषय असा झाला नेमका गाईस का सरांनी 2 ठिकाणावरचे सिलेंडर उचलायला लावले नाही का. परत यायचं परत जायचं, त्याच्यापेक्षा म्हटलं चला 200-300चं डिझेल टाकून देऊ बसंतीमध्ये, जाऊन येऊ. तिकडचं मेंटेनन्स पण होईल गाईस आणि त्यानंतर मग आपल्याला 2 ठिकाणावरून फायर एक्सटिंग्विशर पण रिफिलिंगसाठी घ्यायचे नाही का. आणि आज आपल्यासोबत गाईस येणार आहे कोण माहिती का, अंडे येणार आहे. अंडे स्प्रायडी म्हणजे अनिकेत भाऊ येणार आहे आपला. आज उद्या आता बोललाय 2-3 दिवस येईल आणि आलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण आता काही सेफ्टी वीक चालू होणार आहे लवकरच. तर डेंजर परिस्थिती होणार आहे तुमच्या भावाची, कारण आपले सर गेले गावाला आणि तुमचा भाऊ आहे एकटा. मग कुठं कुठं पडायचं असं मत नाही का. सिलेंडर पण रिफिलिंग करायचं, मेंटेनन्स, त्यानंतर ट्रेनिंग बिनिंग सगळं अरेंज करणं. तर चला गाईज निघू आता. ऑलरेडी आपण झेंडा चौक पर्यंत आलेलो आहे आणि आपलं झेंडा चौक म्हणजे सचिन ठाकरे भाऊ यांनी खूप भारी बनवलेलं आहे. पहिल्यापेक्षा तर खूप सुधारणा झाली गार्डन मध्ये पण आणि झेंडा चौक मध्ये. सो गाईस, तर आपला अंड्या मस्त भजी पाव खातोय आज. घरच्यांनी भाऊला आकलन दिलं खायला देते नाही त्याच्यामुळे नाही. हे गाईस, तर आता आपण आहे ना कंपनीमध्ये पोचलेलो आहे ऑलरेडी गोंद्याला आणि आपलं काम पण चालू केलं. निम्म काम तर झालंय असं समजा. हे बघा हायड्रेट सिस्टम आणि इकडं आहे आपला अनिकेत भाऊ, तो होज बॉक्स पुसतोय. आणि तुमचा भाऊ हायड्रेट सिस्टमचं काम करतोय, तो होज बॉक्सचं काम करतोय नाही का. आणि अजून खूप सारं फिरायचं. बॉक्स बघा, नुसते बॉक्सच बॉक्स आहे काही तिथं प्रमाणाच्या बाहेर. इकडं नाही रे, सरळ आहे सरळ. काय त्या तिथे दिसला काहीच. तर आता सगळं काम झालेलं आहे इडला आपलं आणि आता आपण चाललेलं आहे अंबडला. आपल्याला 3 ठिकाणी जायचं. एका ठिकाणी काहीतरी सिलेंडर घ्यायचे, एक चेकिंग करायचे वाटतं आणि 2 ठिकाणावरून आपल्याला दोन्ही हॉस्पिटलच आहे, तिथून आपल्याला फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगसाठी घ्यायचे. तर चला आता इथून निघू. आणि पण लय जाम झालेलं आहे. तुमचं भाऊ पण जाम झालं आहे, काळा कुळा तोंड होऊन गेलं डायरेक्ट. जस्ट ना आत्ताशी आलेलो आहे गोडाऊनला आणि आपल्याला इथं काम आहे. आता काय माहिती आहे बघा, हे 3 आणि हे 5 सगळे फायर एक्सटिंग्विशर अर्जंटमध्ये रिफिलिंग करायचे आहे. कारण हे जे आहे हे एका हॉटेलचे आहे, तिथं आग लागली होती. समोरच्याने मला फोन केला का रिफिलिंग करू दे, म्हटलं ठीक आहे आलो. आणि त्यानंतर हे जे आहे हे कंपन्यांचे नाही का, तर पटकन रिफिलिंग करून त्यानंतर मग आपल्याला जायचं लव इथला एका हॉस्पिटलमध्ये चेकिंग आणि सर्व्हिसिंग झालं. गाईज 5:30 वाजले आणि आत्ताशी काम आवरलं आहे आपलं नाही का. एवढा कचरा झाला होता ना खतरनाक. ते बघा, हे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून झाले आणि हे पण रिफिलिंग करून झाले. आता घरी जाऊ, रेडी हो आणि मग गाईज आपल्याला जायचं आहे लवीतला. गाईज तुमचा भाऊ आहे ना मस्त आता तयार बियार होऊन निघालेला आहे प्रवासाला. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला लवीत गावात जायचं आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र. आता ते मॅडम म्हणते की लवीत गावात आहे, बट नेमकं मी मामाच्या पोराला विचारलं तर तो म्हणे अरे इकडं बाजगिऱ्या रोडला आहे, पुढं आहे म्हणे नाही का. बरं ठीक आहे म्हटलं, चला आलोच म्हटलं, मग काय करणार आहे आता नाही का. मॅडम तर म्हणे 24 तास चालू असतं. बघू आता 24 तास जर चालू असलं चांगली गोष्ट, लगेच आत्ता काम होऊन जाईल. कारण जस्ट ना आत्ता आपण कॉल पण केला होता मॅडमला. मॅडम म्हणे तुम्ही कधी पण जाऊ शकते. म्हटलं ठीक आहे चालेल, ओके काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं जातो करून घेतो म्हटलं. सो गाईजचं लवीचं आपलं काम झालेलं आहे आणि आपण आत्ताशी आलेलो आहे. म्हणजे आता टाइम काय आलाय, 9:10 वाजलेले गाईज. टाइम कसा निघून गेला कळालं नाही, कारण आपल्याला पवन भेटला होता आणि नेमका उद्या आहे आपल्या मोबाईलचा हप्ता, म्हणजे आयफोनचा हप्ता आहे. ब्लॉगिंगसाठी खास मोबाईल घेतलेला होता नाही का तो. तर आता काही फायर एक्सटिंग्विशर पण रिफिलिंगसाठी घेऊन आलेले, उद्या रिफिलिंग करू आणि परवा प्लॅनिंग चालू आहे परत जाण्याचं तिथं. चला गाईज मी आता जातो घरात आणि मला सोडायचं आहे उपास, कारण आज होता तुमच्या भावाला उपास. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही
आता उपवास वगैरे सोडतो आणि झोपून घेतो, कारण परत आहे आपल्याला कामं खूप सारे. तर चला गाईज, भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.